मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. कसे आहात सगळे? मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता खूप दिवसापासून वाट बघते, पाऊस उघडेल उघडेल, पण पाऊस काय उघडायचं नावच घेत नाहीये. आणि हा व्लॉग ना साधारणपणे 2 दिवसापूर्वी मी शूट केलेला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करते. तर थोडासा पाऊस उघडला होता म्हणून मग म्हटलं की चला थोडेसे अंथरुणं जी आहेत तर ती धुवून काढूया. तर मग मशीनमध्ये ती अंथरुणं धुवायला लावलेली मी. तर ती एका साईडला धुवून होत आहेत तोपर्यंत इकडे मी किचनमध्ये आली आहे आणि इथे मी माझं आता सकाळ ते दुपारचं रुटीन शेअर करते. आणि हे रुटीन शेअर करत असताना सेल्फ व्हॅल्यू आपण कशी वाढवायची याबद्दल आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. सेल्फ व्हॅल्यू तेव्हा होईल जेव्हा आपण सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकू. आपण सगळ्यांचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन जगत असतो, पण जेव्हा प्रश्न स्वतःचा येतो तेव्हा आपण थोडं मागं सरकलेलो दिसतो. जो माणूस स्वतःची किंमत करत नाही त्याची किंमत कोणीच करत नाही. जो स्वतःवर प्रेम करतो तो स्वतः मेंटली स्ट्रॉंग असतो. मेंटली स्ट्रॉंग असलेल्या माणसांना आयुष्यातील लहान मोठे निर्णय घेणे सोपे होऊन जाते. कधी कधी आपण म्हणत असतो मी यांच्यामुळे खुश नाही. कधी आपण सासूचे, नंदेचे, नवऱ्याचं, भावाचं, वहिनीचं नाव घेत असतो. म्हणजे असं कोणतंही नातं ज्यांच्यामुळे आपण खुश नाही असं आपण म्हणत असतो. पण माझा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःला खुश ठेवण्यासाठी असे कोणते प्रयत्न केलेत? तर चला आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे, त्यासाठी व्लॉग पूर्ण पहा. व्लॉग 1% जरी आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात प्रथम आपल्याला स्वतः आपण पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण याचा संबंध डायरेक्ट आपल्या ब्रेन म्हणजेच मेंदूशी आहे. आपण दिवसभर जसे विचार करू आपण तसेच घडताना आपल्याला पाहत असतो. एखादी वाईट घटना आपल्यासोबत घडली तर त्याचा विचार आपण सतत करत असतो. तर बघा, त्या दिवशी तुमचा दिवस देखील नकारात्मक विचारांनी, उदासीनतेने भरलेला दिसतो. पण त्याउलट ज्या दिवशी तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर तो दिवस तुम्ही आठवा. किती आनंदाने भरलेला सकारात्मक दिवस असतो. त्या दिवशी सगळंच कसं छान छान असं वाटत असतं. म्हणजेच काय, निगेटिव्ह विचार कराल तर निगेटिव्ह घडताना तुम्हाला दिसेल, तर पॉझिटिव्ह विचार कराल तर पॉझिटिव्हच घडताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा पहिला मुद्दा हा आहे की आपण पॉझिटिव्ह राहायला शिकूया, पॉझिटिव्ह विचार करायला शिकूया. म्हणजे कसं आपल्या अवतीभोवतीचं सगळंच वातावरण सकारात्मक वाटायला लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण मोकळेपणाने जगायला शिकूया. मी असं खूप महिलांना बघितलेलं आहे, जर मी मोकळेपणाने राहायला शिकले तर बाकीचे काय म्हणतील? मला नावं ठेवतील का? कुठे बाहेर फिरायला गेले तर घरचे काय विचार करतील? आणि मग काय होतं, या महिला आतल्या आत घुसमटत राहतात. हाती आलेले सुंदर क्षण असेच निसटून जातात. त्यामुळे ज्या लोकांचा विचार करून तुम्ही तुमचं जगणं थांबवताय तेच लोक तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाहीत. कसं आहे ना, प्रत्येक महिलेला आपल्या मर्यादा माहीत असतात. त्या मर्यादा त्या कधीच ओलांडत नाहीत. पण फक्त या लोकांचा विचार करून एखादं काम करायची इच्छा जरी असली ना तरी ते काम करण्याचं धाडस त्यांच्यात येत नाही. आणि हे फक्त या लोकांमुळेच होत असतं. त्यामुळे मी इथे असं म्हणेन, आपलं आयुष्य हे आपलं आहे, कोण्या दुसऱ्याचं नाही. त्यामुळे ते मोकळेपणाने जगायला शिकूया. एकदाच हे आयुष्य मिळतं त्याचा आनंद घेऊया, तरच तुम्हाला जाणवेल आयुष्य किती सुंदर आहे. माझा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, आपली तुलना आपण कधीच दुसऱ्याशी करू नये. बऱ्याचदा आपण दुसऱ्यांकडे पाहून त्यांच्याशी आपली तुलना कळत नकळत करत असतो. त्यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे, आपल्याकडे काहीच नाही. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कधीच खुश राहू शकणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू करायला शिका. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा. बघा, आनंदी पॉझिटिव्ह तुम्हाला वाटू लागेल. माझा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतःची प्रशंसा स्वतः करा. बऱ्याचदा आपण बघत असतो, गृहिणी महिला सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांचं सगळं करण्यात व्यस्त असतात.
पण तरी देखील त्या कुठेतरी नाराज असतात. त्याचं कारण त्यांनी केलेल्या कामाचं किंवा एखादी भाजी छान झाली असं कुठेच कोणीच मनापासून म्हणताना दिसत नाही. त्यामुळे त्या चिडचिड्या दिसतात. इतकं काम करतोय त्याचं कौतुक कोणालाच नाही असं त्यांना वाटत असतं. पण मी म्हणेन, आपण जर ही अपेक्षा ठेवून जर कामं करत असू तर आपण आनंदी कधीच राहणार नाहीत. कारण या गोष्टीचं कौतुक कोणी करणारच नसेल, तर त्यामुळे अपेक्षाचं ओझं घेऊन उदासीन राहण्यापेक्षा स्वतःच स्वतःचं कौतुक करूया. त्यामुळे काय होईल, आपण आनंदी राहू. कसं आहे ना, प्रत्येकाकडे इतका वेळ नसतो की जो आपल्या कामाकडे लक्ष देईल. त्यामुळे एखाद्याचं लक्ष नाही म्हणून ही गोष्ट सोडून देऊया. स्वतःच्या कामाचं कौतुक स्वतःच करूया आणि स्वतःला मोटिवेट करूया. माझा 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहूया. जर आपण स्वतःवर प्रेम करतोय, तर आपल्याला कोणी काय म्हणतंय याचा आपल्यावर कधीच परिणाम झाला नाही पाहिजे. कसं आहे, काही लोकांचा जास्तच निगेटिव्ह बोलण्यासाठी जन्म झालेला असतो. ते त्यांचं काम उत्तम प्रकारे करत असतात. त्यांचं प्रत्येक बोलणं मनाला लावून घेण्यापेक्षा त्यांच्यापासून आपणच थोडं अंतर ठेवूया. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करूया. मग बघा किती स्वतःमध्ये बदल होत होते. आणि जर स्वतःमध्येच निगेटिव्ह विचार येत असतील, तर तितकंच गरजेचं आहे स्वतःला बदलणं. अशा लोकांसोबत राहा जे तुम्हाला नेहमी चांगला रस्ता दाखवतील, तुम्हाला मोटिवेट करतील. माझा पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे, परफेक्शन सारखं काहीच नाही. एखादं काम परफेक्ट होत नाही म्हणून आपण दुःखी होत असतो किंवा स्वतःला जास्तच परफेक्ट मानल्यामुळे देखील आपण दुःखी होत असतो. या दोन गोष्टींमुळे आपण दुःखी होत असतो. एखादं काम बिघडतंय म्हणून ते करणं सोडून देणं किंवा झालेल्या चुका वारंवार करणं, त्यामुळे देखील मन नाराज होत असतं. पण जर झालेल्या चुकांमधून काही नवीन शिकलं, तर आपण नक्कीच सक्सेसच्या उंबरठ्यावर नक्कीच पोहोचू. त्यामुळे एखादं काम जर आपण हाती घेतलंय, तर ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आपण कोणावर देखील अवलंबून राहू नये. माझा पुढचा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतःला महत्त्व द्या. स्वतःला महत्त्व देणं म्हणजे सेल्फिश होणं, स्वार्थी होणं असं नाही. सगळ्यांची काळजी घेणं, घरातील सगळी कामं करणं, यामध्ये आपण स्वतःला कुठेतरी विसरत जातो. पण हे सगळं करत असताना स्वतःला देखील महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, व्यायाम करा, हेल्दी खा, वॉक करा, सेल्फ केअर करा. ज्यावेळेस आपण स्वतःची अशा प्रकारे काळजी घेतो, तेव्हाच आपण कुटुंबाची देखील उत्तम प्रकारे काळजी घेतो, असा याचा अर्थ होतो. माझा पुढील 7वा मुद्दा, वर्तमान काळात जगूया. आपल्या सगळ्यांचा आयुष्यात काहीतरी पास्ट असतो. तसाच आपला देखील पास्ट असू शकतो. त्या पास्टमध्ये जगून, त्या आठवणी आठवून, त्यात अडकून राहिल्याने आपण दुःखी होत असतो. तर प्रॅक्टिकली जगायला शिकूया. पास्ट आणि फ्युचर आपल्या हातात नाही, पण वर्तमान काळ आपल्या हातात आहे. भूतकाळातल्या गोष्टी विसरून पुढे चालायला शिकलं पाहिजे. वर्तमान काळात घडत असलेल्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. त्याचा आनंद घेतला पाहिजे. शेवटी वर्तमान काळात घडत असलेल्या गोष्टींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. आणि म्हणून वर्तमान काळ कसा आपला चांगला जाईल यावर आपण काम केलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये सेल्फ केअर, सेल्फ व्हॅल्यू कशी वाढवायची याबद्दल खूप सारे मुद्दे मी सांगितलेले आहेत. जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.